नमस्कार, एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे। माढा लोकसभा मतदारसंघाचे त्या ठिकाणी जोरात पडघम वाजत आहेत। माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर जे विद्यमान खासदार आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत होते आहे। आणि आज मी माढा लोकसभा मतदारसंघातील जे पूर्व भागातील गावं आहेत तेथील बोरगाव या गावामध्ये आहे। बोरगावकरांचं नेमकं मत काय आहे, नेमकं मोदींच्या कामावरती बोरगावकर खुश आहेत का, माढ्यामध्ये कमळाचं त्या ठिकाणी बटन दाबून कमळ फुलणार का नव्यानं मोहिते पाटलांनी घेतलेली तुतारी घुमणार, लोकांच्या मनात काय आहे ते त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। लोकांशी त्या ठिकाणी आपण बोलणार आहोत। नमस्कार बाबा। नमस्कार। काय म्हणताय? काय सांगायचं? काय आपण गप्पा मारू, काय वाटतंय तुम्हाला, काय माड्यात काय आहे नेमकं? आम्हाला आम्ही आपले शरद पवार करणार तुतारीला करणार कशासाठी? त्यानं काय देऊ नाही तर न देऊ, काय सांगता? जुना नेता आहे ते, बर जुना 84 वर्षातला नेता आहे बर. ते काय झाले ते माकडं, बर मग त्याचा उपयोग नाही ना। बर ह्या फाट्यावर त्या फाट्यावर उडी मारते ते, हे ना बदललं का फटी? बर अजित पवार आणि पवार साहेबांना सोडून गेले। आम्ही शरद पवार मतदान करणार बर तुतारीला। काय पवार साहेबांचं काय भाव? अहो त्यांनी नाका काय करणार ते, पण नेतृत्व चांगलं आहे। बर आता हे 5 वर्ष खासदार म्हणून निंबाळकरांचं काम आहे, हो, त्यांच्याकडून सांगितलं ते पाण्याची कामं अहो झाली। ह्या गावात लिंबळकरच माहित नाही, अजून कोण निम्या गावाला माहित नाही आल्याला। बर आल्याला बघितलं का? बरोबर आहे। बर मग कशी देतील माणसं मतदान? भाजपाकडून मोदींची गॅरंटी म्हणून 2000 रुपये महिन्याला येते। अहो कोणाच देतोय पैसे? आपलेच पैसे देतोय। हा कसं काय आपलं? हा, पैसे कोणा देतो? ते 2000 आपलेच देतोय। बर मग तुमच्या साड्या काय मी माघारी दिल्या? हा कुठल्या साड्या? मोदीने म्हटलेल्या। बर माघारी दिल्या रे? हा, 150 साडे गावात येते आणि 4 साड्या तोंड बघून घरी जाते ते। हा बाकी साड्या कुठे गेल्या? दुकानात। पवार साहेबांची तुतारी ठरवली तुम्ही। तिकडे आणखी लोक आहेत, काय सांगचाल माड्यामध्ये काय नेमकं वातावरण आहे? बोरगाव मध्ये काय वाटतंय? बोरगाव तर मला तर वाटतं तुतारीच आहे। बर कशासाठी तुतारी? तुतारी म्हणजे शरद पवारांना मानणारा गट इथं मोठा आहे। बर आणि पहिलं विजयदादाचं पहिले इथं राष्ट्रवादी पहिलीच इथं, बर त्याच्यामुळं आणि विजयदादाचं पवारचं पहिल्यापासूनच इथं हे आहे। बरं आता तुतारी म्हणताय, जर भाजपानं मोहिते पाटलांना तिकीट दिलं असतं तर? तिकीट दिलं असतं तरी बी तुतारीच इथं येईल असतं। तरी बी हा, तुतारीच? तुतारी झाली असते। कशासाठी? शरद पवारांना मानणारा गट जास्त आहे ना। जास्त आहे। ठीक आहे, इकडे आणखी आहेत लोक, काय काय सांगताल? काय चाललंय? काय तुतारी कशासाठी? म्हणजे पवार साहेब जुने नेता आहेत बर आणि त्यांचं सर्व धर्म समभावातनं राजकारण असतंय बर आणि तसं इतरांचं नाही। आणि निंबाळकर साहेब काय आलेलं दिसलं नाही, तर त्यामुळं 5 सगळे वर्ष विजयदादा बी खासदार होते होते आणि की. 5 वर्ष रणजितसिंह निंबाळकर बी खासदार होते। दोघांच्या कामाबद्दल काय सांग? त्यांच्या कामाबद्दल काय आम्हाला माहीत आहे तेवढं, इथं दादांना मारणारा गट आहे, म्हणजे मोहिते पाटलांनाच मारणारा गट आहे, त्यामुळं तुतारीलाच मतदान करणार। तुतारीलाच माध्यम। हां, ठीक आहे, इकडे तरुण आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगताल, काय चालू आहे माड्यातलं वातावरण? काय सगळा गपळा चालू आहे। हा गपळा चालू आहे सगळं। गपळा झालो आहे? कसला गपळा जरा सांगा, कळू द्या लोकांना। काय मराठा आरक्षण देत नाही जे काय नाही बर एवढं मराठा आरक्षण, तर काय आता लोकशाहीत आपल्याला अधिकार तर दिलाय मताचा, दिलाय की, बर पण ते आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही। मतदानच करणार आहे। तर मराठा आरक्षणाची जी भूमिका जी आहे ती भूमिका सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी इकडं भजावरती ताव मस्तपैकी मारायचं चालू आहे। इथं बघूया काय नेमकं भजे खात खात काय चाललंय या जोडीला माझा प्यायलाय। काय सांगचाल? फक्त वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी। कारण की शरद पवारच्या गटानं भाजपनं हे आमच्यासाठी काहीच केलं नाही। बर ह्यांनी फक्त पेटवापेटवीचं राजकारण केलेलं आहे, त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच आम्ही मतदान करणार। कोण आहे वंचित बहुजन आघाडीकडनं आता माड्यात? आता मला ते उमेदवाराचं नाव माहीत नाही, बर. मी बारामतीला कामाला आलतो, बर त्यामुळे मला माहीत नाही। पण आम्ही आमचा उमेदवार कुठला जरी असला तर वंचित बहुजन आघाडीलाच आम्ही मतदान करणार, कारण आम्हाला राष्ट्रवादी भाजप ह्या सरकारचं आम्हाला काय देणं घेणं नाही। ह्या सरकारने आमच्यासाठी कोणीच काय केलं नाही। बर ह्यांना स्वतः कळलं ह्यांचा पक्ष कुठला आणि काय, पण हे रातोरात ही पार्टी बदलते ती, हा त्यामुळे ह्या पक्षासाठी आम्ही पळण्यासाठी काय उपयोगच नाही ना।
आता मी 50 वर्ष झाले राष्ट्रवादीचंच आम्ही काम करत होतो, पण त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. आता मी सध्या गावंडे हाताखाली कामाला जातोय 500 रुपये हजेरीनं. ह्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. मग ह्यांच्यासाठी आम्ही का पाळायचं? ह्यांनी काय केलं आमच्यासाठी? त्यामुळे आता आम्ही वंचित बहुजन आघाडीसाठीच आम्ही पाळणार आणि तेच करणार. ते ह्यांच्यासाठी इतके 50 वर्ष पाळवले, ह्यांनी काय केलं नाही. राष्ट्रवादीनं म्हणा, भाजप म्हणा, वंचित बहुजन आघाडी आमचे बी बाबा आमचा वंचित बहुजन आघाडीलाच पाठिंबा राहणार. इथं आणखी आहेत, काय सांगचाल? काय नाही, कमळाचंच बरं वाटतंय. बर कशासाठी कामालाच बरं वाटते? काय ते पहिले परस गटा म्हणजे संडास बाथरूम ते मोदीमुळं मिळाले. बर बर आणि काय आम्हाला काही घरकुल नाहीत, काय नाही, गटारी नाही त्या काय काय त्या ठिकाणी ग्रामपंचायत करत नाही. म्हणजे बर हे तेवढंच आहे, तेवढं करावं. 5 वर्ष आता कमळाचं बरं वाटतंय म्हणल्यावर काय काय विकास कामे झालेत का निंबाळकरांनी केले ती काय काय काम त्याने बी. केले ती काय? बर आपल्याला काय काय सांगचाल तू नेमका माडातलं जे चित्र आहे? आता 2 उमेदवार समोर आहेत तुमच्या, उमेदवारी जाहीर झाल्यात, आणखी पडघम तर जोरात वाजणार आहे. मात्र आज सध्याची परिस्थिती काय वाटते? अटीतटीच होईल. बर. का तर हिचं काय ठराव ठिकाणी जो विकास झालेला आहे इथं, बाकीच्या जनतेचं मन नाराज झालेली आहे इथे. म्हणजे सामान्य माणूस जे आहे त्यांची मन नाराज झालेली. का तर नोकऱ्या नाही, त्या कुणाला कामधंदा नाही, ह्याच्यामुळं सामान्य माणसाची मन दुखवलेली. आता सामान्य माणसाचा आश्वासक चेहरा कोण वाटतंय तुम्हाला? आता सध्या कसं आहे की पहिल्यापासून शरद पवारांचे जसं वट होता तसं त्यांची बाजू लागला असं एक अंदाज आहे. तरीसुद्धा मी स्वतः भाजपचा आहे, तरीसुद्धा म्हणजे जनतेची चर्चा ऐकून मी बोलतो. म्हणजे तुम्ही स्वतः भाजपचा आहे, मी स्वतः भाजपचा मात्र जनतेची चर्चा आहे की ऐकून मी बोलतो. तुतारी शरद पवारांचं त्या ठिकाणी हा हा भाजपचा पदाधिकारी असताना सुद्धा तुम्हाला किंवा नाही. भाजपचा कट्टर समर्थक तुम्ही हो की, पण जनतेची चर्चा म्हणजे लोकांच्या मनात ती आहे. हा लोकांच्या मनात आहे. तुमच्या मनात? माझ्या मनात माझं आहे भाजप. तुमचं आहे. हे आहे. आणखी काही लोक या ठिकाणी बसलेत, त्यांचं त्या ठिकाणी बोलूया. बसू द्या की थोडं. काय नेमकं कसं आहे वातावरण माडा? तुम्ही रोज बघताय, माध्यमांच्या मधनं बघताय, कशी आहे परिस्थिती माड्यात? माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटल्याशिवाय कोणी नाही. बर कशासाठी मोहिते पाटील? मोहिते पाटीलच पाहिजे ते माढा लोकसभा. बर बाकी किती वेळा निवडून गेलं, पुन्हा 5 वर्ष इकडे आलंच नाही. बर त्यामुळं मोहिते पाटीलच पाहिजे तिथं. 5 वर्षाचं काम विजयदादा 2014 पासून खासदार होते आणि आता नाईक निंबाळकर 5 वर्ष. काय दोघांच्या कामात सांगता? आता विजयदादानं कामं लई केली. काय केली ती विजयदादा? लई कामं केली, लई कामं सगळ्या तालुक्यात कामं विजयदादा. बर आणि निंबाळकरांनी काय बघायला झालं नाही इकडे 5 वर्ष. बर म्हणून ही मोहिते सगळं वरचं राजकारण कसं बघता? हे जाऊ द्या, माड्यातलं आपण तर बोलतच राहूया. वरचं पण अजितदादा पवार साहेबांना त्या ठिकाणी वेगळा मार्ग निवडला, एकनाथ शिंदे शिवसेना त्या ठिकाणी. जे त्याची भावना जे तिकडे जाणार. बर म्हणजे काय कुणी कोणाचा विचार करायचा? बर जे गेलेलं गेलं. बर भाजप म्हणतोय सध्या मोदींची गॅरंटी म्हणून मत मागताय. मोदींचं 5 वर्षाचं काम काय सांगता? आता ते शेतकऱ्याला माहिती, मी काय प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी सांभाळलं बी चांगलं. बर म्हणजे 2-2, 3-3 तुम्ही हजार शेतकरी नाही रुपये. का? मी शेतकरी नाही, बर काय मी मग मजूर तुमचा आहे. व्यवसाय? मजूर आहे. मजूर आहे. हम्म. बर काय सांगचाल? मथुराचा आमचं काय विचार नको बाबा. असं काय गप्पा मार काय वाटतंय? आपली मजुरी संपायला कोण असायला पाहिजे? मजुरी संपायला पाहिजे की नाही आपली? काय नाही बघ, बैलावर आम्ही आपलं कष्ट करतो आणि खातोय, आम्हाला बाकीचं काय नाही. पण कष्टकऱ्यांचा नेता तर वाटतंय नाही बाबा, ह्यांच्यामुळे कष्टकऱ्यांना चांगले दिवस येतील कुणामुळे? पाऊस पडल्यावर चांगलेच येते ते दिवस. बरं आता पाऊस पडणं कोणा नेते पण बाबा कष्टकऱ्यांचा नेता ही आहे. सगळी सारखी आपल्याला असते. आपल्याला सगळे सारखे. आणखी या बाजूला काय लोक या अहो गप्पा मारूया या. असं त्यांच्याकडे जा, आधी तुमच्याकडे. तुम्ही तिकडे जा म्हणताय, म्हणलं अगोदर तुमच्याकडे. काय सांगताल माड्यातलं सगळं तुम्ही बघ? मोहिते पाटील कशासाठी मोहिते पाटील? कशासाठी? काम चांगलं आहे त्यांचं. काय काम आहेत मोहिते पाटलाची? 5 वर्ष निंबाळकरांनी बी काम केले. काय केले? पाणी आलाच आणलंय, नाही इथं. रेल्वे आलाच काम नाही, केलं. आलाच नाही इथं. बर. नाही आला, निवडणूक झाल्यापासून आलेच आलाच नाही. नाही, आलाच नाही. बर आणि मोहिते पाटलांना जर भाजपने तिकीट दिलं असतं तर? मग नाही दिलंच नाही ना. दिलं नाही, पण दिलं असतं तर? मोहिते पाटला मागच. मोहिते पाटील सांगेल ती. मोहिते पाटील सांगेल. हं. काय सांगताल? हे म्हणतात मोहिते पाटील सांगेल ते आपलं. हा बरोबर आहे.
तीच तीच आहे. बर कशासाठी कारण का ते आलंच नाही तर ना इकडं लिंबाळकर आलं नाही तर गावात थोडंफार विचार मूल्य काय तर व्हायला पाहिजे होतं, काय नाही कसं चाललंय काय चाललंय. हो असाही सध्याच्याला म्हणजे कसं आहे मोहिते पाटलाकडे जास्त. सध्याच्याला मोहिते पाटलाकडेच त्या ठिकाणी कल आहे असं त्या ठिकाणी सांगतात. या बाजूला काही जण अजून पारावरती त्या ठिकाणी गप्पा मारत बसले, त्यांना त्या ठिकाणी बोलूया आणि परत पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी जाऊया. काय सांगसाल गप्पा मारूया. बर काय सांगसाल माड्यामध्ये उमेदवारी बंद करा. हां. ती बंद करा. असं नाही हां. बरं महत्वाला शासकीय कर्मचारी आहे. बरं ठीक आहे. हां ठीक आहे असं बरोबर. तर या बाजूला आणखीन लोक आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगसाल माड्यामधलं काय चालू आहे वातावरण? बोरगावकरांचं काय मत आहे? बोरगावचं कसं आहे सगळी तुतारीच आहे. बर हां कशासाठी? कशासाठी म्हणजे पवार साहेबासाठी बर लोकशाही हां ह्याच्यासाठी तुतारी. बर पवार साहेबांना अजितदादा सोडून संविधान गेले ते. वाचवण्यासाठी तुतारी. बर सर्वसामान्याची तुतारी. हम्म. 1.5-2 लाखाने येणार तुतारी. तुतारी 1.5-2 लाखांनी येणार. काय सांगसाल? 1.5-2 लाख 100% येणार. 100%. 100% कसं येणार. काय वजनच तसं आहे मोहिते पाटलांचं. बर मोहिते पाटलांना दादा जानकर साहेब मिळालेत ना. ठरलं नाही की आणखी उद्या ठरलंय की आता ठरलेलंच आहे ती. ठरलंय काय? ठरलेलं आहे तुम्हाला ठरलं. माहित झालंय म्हणे? माहीत झालंय मला आम्हाला. बरं. चेअरमनला आम्ही फोन लावला होता. चेअरमनला काय फोन म्हणलं? चेअरमन म्हणलं आपण 100% तुतारी बरोबर आहे. तुम्ही काय सांगितलं त्यांना? आम्ही म्हणलं तुतारी घ्या म्हणलं. आम्ही जुने कार्यकर्ते आहे. हम्म. मी कार्यकर्त्यांना विचारत घेऊनच बोलतो म्हणले. बर उद्या जाणार आहे आम्ही शुक्रवारी. बर 100% तुतारीच करणार आहे. बर ही लोकांची भावना आहे. इकडं आणखी काय सांगचाल? काय हाय जगाबरोबर मागं चाला त्यांच्या मागं चालायचं. जगाच्या मागे चालायचं. आपलं काय आहे का नाही? जगाच्या कुठंपर्यंत मागे जायचं. काय तुतारीकडे जायचं कुठं जायचं आपलं. बर तुतारीकडे जायचं. तर इकडं आणखी लोक जे आहेत ते लोक उभा राहिलेले आहेत. तिथं नेमका कल काय आहे लोकांचा ते जाणून घ्या. नमस्कार. तिघ जण गप्पा मारत बसलाय म्हणलं काय विषय चालू आहे तिथं ऐकूया जाऊन. नेमकं काय जे आहे ते सांगायचं आपलं. काय बोलू आता काय आहे वातावरण माड्यातलं? काय आपल्याला माहितच नाही काय तसलं. मतदार आहे की आपण आपण? नाही तसलं काहीच बघत नाही आपण. बरं जाऊ द्या. काय नेमकं नेमकं नाही महाराष्ट्राचं तसली बोलू, चर्चाच माड्याचं. करत नाही आपण. चर्चाच करत नाही हा. का? मत द्यायचं नाही. मत देऊ की द्यायच्या वक्ताला कोणाला द्यायचं का काय सगळं चौकशी करायची का बर द्यायचं आपल्या हिशोबानं. बर कोण वाटते राज्यातलं सांगा. राज्यातलं नाही ना काय नाही एवढा आपल्याला अभ्यास नाही. बर हा 5 बघा. वर्षाचं सरकारचं काम कसं आहे? काय आता आम्हाला काय एवढं कळतंय. आपलं सरकार आहे. होय की मग काय कळतंय आता आम्हाला. ते चांगलं झालंय नाही आता झालं. काय कळतंय आम्हाला काय फायदाच नाही त्या सरकारपासून तर काय सांगायचं आणि. 2000 महिन्याला येते ती. काय रानावर नसल्यावर काय ह्याच्यावर येते गुंठे. काय सांगचाल? ती म्हणते ते राणा नाही सरकारचं काय आपल्याला कळतच नाही. तुम्हाला कळतंय काय? कळायला काय हं. बस बदल व्हायलाच पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. मग नेमका कसा नेमकं बदल पाहिजे? म्हणजे कोण नेमकं पाहिजे? विजयदादाच पाहिजे. विजयदादाच पाहिजे. हम्म. बर काय सांगचाल? सांगितलंय इकडे. काय सांगताल माड्यातलं एक तरुण म्हणून काय वाटते? आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे साहेबांनी जो आदेश दिलाय ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचंय त्याला निवडून आणा. कुणाला पाडायचं? आता ज्यांनी मनोज जरांगे साहेबांवर यासाठी चौकशी केली, ज्यांनी मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांना पाडायचं. कोण दिलं वाटते आरक्षण? आरक्षण मिळू शकतं. आरक्षण सध्या आम्हाला असं वाटतंय की शरदचंद्र पवार साहेब देऊ शकतात. देऊ शकते. तिकडं अजून काही लोक जे आहेत ते लोक पलीकडे बसलेत. तिकडं त्या ठिकाणी जाऊया. रस्त्यावरनं बाजूला या. रस्ता रिकामा सोडू. काय सांगताल? निंबाळकर साहेब कशासाठी? कशासाठी मी कामं केली ती काय काय केलंय? पाण्याचं ती कुठल्या पाण्यात? तिकडे मान खटावकडती. बर त्याच्यासाठी हा निंबाळकर साहेब. हा आम्ही राजकुमार पाटलाची माणसं आहे. बर ती सांगेल ती
मतदान करणार. म्हणजे बोरगाव मधले राजकुमार पाटील जे सांगतील ते करणार. करणार. हा. या बाजूला लोक आहेत, तिकडं जाऊया, बघूया लोकांचं मत काय येते, लोकांना त्या ठिकाणी विचारूया, लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय, काय सांगचाल त्याच्याबद्दल. माड्यात काय चालू आहे नेमकं आता माहित आहे, लोकसभेचं वातावरण चालू आहे. दोन उमेदवार आहेत. दोघात त्या ठिकाणी या गाडी लावा बाजूला. हे दोन आता उमेदवार तर आपल्याला माहित आहे. होय. भाजपकडनं रणजितसिंह निंबाळकर आहेत. होय 2 दिवसापूर्वी तुतारी हातात घेऊन धैर्यशील मोहिते होय पाटील. होय आणि एकूण काय वाटतंय कुणाला. धैर्यशील मोहिते पाटील कामाचा माणूस. बर. त्या निंबाळकरला बोरगाव कुठं माहित आहे का? 5 वर्षापूर्वी जे आला हा. मत मागायला, त्याच्यावर आता झालाय. बर. त्याला काय माहित आहे का बोरगाव कुठं आहे, कोण कुठं आहे, काय ही म्हणते बाकीचे मोदीची गॅरंटी म्हणून कशाचं मोदीन काय आलंय, काय नाही. हम्म. हा ही धैर्यशील मोहिते खासदार आणि शरद पवार ही महिन्याला 2000 येत नाहीत का? काय करायचं त्या पैशाला? तिकडं इकडं द्यायचं आणि इकडं घ्यायचं, काय त्याचा उपयोग आहे? इकडून द्यायचं नाही. गॅस कितीला होता? 500चा 1100ला केला. हा. हे 700 रुपये एका गॅस माग गावलं. हा. किती नफा. हा. मटेरियलचं पोतं कितीला घेतलं? कष्ट इकडून द्यायचं इकडून घ्यायचं, काय त्याचा फायदा आहे? ही तुतारी हातात घेतली. अहो तुतारी म्हणजे तू येणारच की तुतारी येणारच. 100%. ही भावना आहे लोकांची. इथं दुकानच्या तिथं या ठिकाणी बसलेले आहेत, तिथं त्या ठिकाणी आपण जाऊया. निवांत बसलाय. बर, काय सांगताल? हे जाऊ द्या. माड्याचं परत विचारतो आधी. राज्याचं सांगा नेमकं काय वाटतंय, महाराष्ट्रात काय होईल? महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बसेल. कुठली राष्ट्रवादी? आता 2 राष्ट्रवादी आहेत तिथं. हम्म? पवार साहेबांची राष्ट्रवादी का पवार अजितदादांची? पवार साहेबांची पवार साहेबांची. कशासाठी पवार साहेबांची राष्ट्रवादी? कार्य चांगलं आहे. बर. कार्य चांगलं आहे. मस्त माड्यात आहे. काय होईल? माड्यात मोहिते पाटील. मोहिते पाटील. हा. 5 वर्ष आताचे जे खासदार आहेत त्यांनी हा. पाण्याची कामं केलीत, रेल्वेचं काम केलंय म्हणते ते. त्यांची बी कामं कसं बघतात? 5 वर्ष त्यांनी काम केलंय. पाणी नाही आता प्यायला गावात. पाणी नाही. कॅनलला पाणी पण झालंय. बर, काय सांगतात? दोघं बसला होता गप्पा मारा. आपण नाही काय बोलू. बरं, जाऊ द्या. नाही 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 काय सुचू नको. शेतात काय आहे ते तर सांगा. जाऊ द्या, राजकारण नको सोडून द्या. काय सुचू नको तसलं. काय जमीन किती आहे तुम्हाला? आहे जमीन आहे. जमीन किती आहे? काय सुचू नाही, गुंटा नाही आम्हाला. आव, काय असं नाही म्हणता येईल. म्हणजे आहे म्हणता. गुंठा नाही म्हणता. काय सांगचाल? काय नको सांगाय, काय सांगून उपयोग काय आहे? बरं, जाऊ द्या. जमीन किती आहे सांगा तुम्हाला. जमीन आहे 15 गुंठ. 15 गुंठ. काय आहे 15 गुंठ? काय आहे? ज्वारी ही ती आहे. हा. ज्वारी आता 6 पोती झाली. बर. पण ज्वारी बी घेताना कसं होतं? हा. कसं होतं तुम्ही बोला की. बी कसं होतं ज्वारी घेताना? आता इकताना 2500 3000 इकती. हम्म. ही सरकार कसलं हम्म. कसलं तुम्ही बोलत जावा. ह्याच्यात आलं पाहिजे तुमचं ह्यो. कसला तुम्हाला सरकार कसलं? आपण सगळ्या निवडून देतो. नाही नाही, तुम्ही बोलत जावा, आवाज जाऊ दे तुमचा बरं, ह्यात. हा. पण तुम्ही ह्यात कमी जादा काय सांगत नाही. होय नाही काय नाही, नुसतं हो. ते कसं परत मी सांगितलं म्हणते ह्याला कोणीतरी सांगितलं. कोणी असं तर म्हणजे सांगा. आता समोरासमोर तुम्ही मीडियावाले आहे, बरोबर आहे की. मग काय त्याचं सांगायचं काही आम्ही विषय दोन्ही नाही. जे आहे ते सगळं सांगायचं आपलं. आम्ही सांगतो बाबा हे आहे. बर, मग 15 गुंठ्यात काय आहे आता? काय आता ज्वारी होती काढली, बर. आता एकाच्या मार्गाला लागावं लागलं. बर. काय मग काय आता पाऊस पाणी नाही, हा. उजनी तर आटली, हा. मग काय करावं लागेल? बर. कोण हे उजनीचं? बरं, आता यावर्षी उजनीच्या पाण्याचं नियोजन करायला आणि नियोजन कराय पाणी नाही तळ्यात तर कुठलं नियोजन करायचं? जे होतं त्याचं तर झालं नीट. झाले होत झाले बर. झाले होत ते. झालं नीट. हा. उगाच काय आता काय तर सांगून उपयोग नाही जाऊ दे. माड्यात जाऊ दे. वर जरा राज्याच्या देशा लेवलला जाऊ. की आता आम्ही कशाला बघायला जातोय राज्यात देशात. हा. हिथं आपल्या गावाचं बघा येईन आपल्याला. हा. काय सांगताल? इकडे या, पुढे या. काय तुमच्या अगोदर घेऊन परत जाऊ तिकडे या. राहुलची घ्या. बरं, काय वाटतंय माड्यात तुम्हाला? माड्यात काय निंबाळकरच बीजेपी बरं, कशासाठी? काम केलंय त्यांनी, पाण्याची रस्त्याची कामं आज 50 वर्षात झाली नाही ती कामं झाली ती बीजेपीमुळं. तुम्ही कुठल्या रस्त्याने आला आता? कुठलंही कुठलं आलो? हवेनं आला ना? ते रस्ता कोणी केलाय? हायवेनं नाही आलो. कुठून आलो? माळखांबीवरनं मधनं आलो. हा, आला का? ते सगळं रस्ता बीजेपी सरकारनं केले. 5 वर्ष निंबाळकरांच्या कामाकडे आता तुम्ही बीजेपी
केलं मग थांबा जरा पुढे जाऊ द्या मला. काम केलंय म्हणल्यावर कामाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे. काय राज्यात किंवा देशात सगळं हे सगळं वातावरण चाललेलं असतं. बीजेपी तर पुन्हा तुम्ही म्हणताय, हा? कशासाठी बीजेपीला लोक मतदान करतील वाटते तुम्हाला? देव देश आणि धर्मापाय. जे आपल्या धर्माचा आपल्याला वाटतंय बाबा हे आपला नेता होऊ शकतो, म्हणून त्या धर्माचा आपला जे धर्माचा जे माणूस उचलून धरत त्याला मतदान करायचं. त्याला मतदान. आणखी 370 हटवलं, CCA लागू केला, NRC आता लागू होईल. हां, PM किसान योजनेचे 2000 येतील. हो येतात. आता दुष्काळ निधी आला अजून. ही लोकांची जनभावना जी आहे ती जनभावना आहे. इकडं आणखी तरुण आहेत, त्यांना विचारूया. इकडं हा काय सांगचाल? काय सांगायचं, काय वातावरण आहे माड्यात? इथं मोहिते पाटील, फक्त धैर्यशील मोहिते पाटील, बर दुसरं वातावरण काय नाही. मोहिते पाटील कामं करते, ती विकास आहे. निंबाळकरांनी बी कामं केली. 389 कोटीची पाईपलाईन दिली आम्हाला मोहिते पाटलांनी, रणजितसिंह मोहिते पाटलांनी. रोड सगळे रोड बीड आता जे झालेत ते सगळे मोहिते पाटलांनीच केलेले आहेत. इथं फक्त काय करते ती लोक की विरोध करायचं म्हणून करते ती, जी ॲक्च्युली जी कामं केली ती त्यांनी मांडावी नाही, व्यवस्थित मांडत नाही ती, उगाच विरोध करायचा म्हणून करत बसते ती. ही कधी निंबाळकर आला, कुठलं काम केलं काय नाही, गेला ते आता अजूनपर्यंत आलाच नाही इकडं, आणि ते निवडून सुद्धा येणार नाही. मोदीची गॅरंटी म्हणून काय मोदी गॅरंटी आहे? 2000 रुपये. इथं 1 लाखाचं मटेरियल घेतलं तर 18% GST आहे शेतकऱ्याला. 1 लाखाचं घेतलं तर 18,000 रुपये कट होते ते शेतकऱ्याचं. कसं शेती करायचं, कसं धंदा करायचा? दुधाचा दर बिसलेरी 20 रुपयाला आहे, 25 आणि 24 रुपये दुधाला दर आहे, कसं करणार आहे? ही लोकांची जे आहेत लोकांची भावना. आणखी इकडं कोण? हा, तुमचे मगापासून तुमचं घ्या म्हणते. काय सांगताल? बोला, काय म्हणता? सांगा काय वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे. कुणाचं? धैर्यशील बायाचं. बर. पण आम्ही मतं कशी टाकणार आहे माहिती आहे हा. का? 4 मतं BJPला, हा. 3 मतं वंचितला, हा. आणि 2 मतं ह्याला. 3 मतं आमच्या घरची आहे, ती 7 मतं. बर बर. 7 आहेत. हा. 2 मतं भाजपला, हा. 3 मतं मोहिते पाटलांना, हा. 2 मतं वंचितला. वंचितला म्हणजे सगळेच आपले आहेत, कोणाचं लांब नाही जवळ. त्यांच्याच फोटाफोटी चालले ते, मग आपलं काय आहे तेव्हा? हा. त्यांचे चालले ते का ना हे फोडाफोडी. भारी आहे बरं का. हे आतापर्यंत मी एवढं फिरतो ना, कोणाचं भेटलं नव्हतं. हा, मग सगळ्या कुणालाच रागायला नाही पाहिजे. वंचित बी आपली, हा. पवार साहेब बी आपलं, हा. इकडे मोदीजी बी आपलंच, रणजितदादा आमचंच. आमचं वरचं चाललंय तसं घरात बी आपलं. हा, मग आपण कशाला त्यांचं नाराज व्हायचं? दोघाला बी वाटून दिलं पाहिजे. म्हणजे कोण कधी निवडून आलं तर घरात गुलाल खेळला पाहिजे. हा, यांचा म्हणजे कोण गाडी उडून याला विजय आपल्या घरात, विजय आपला घरातला आहे. हे भारी पटलं. इकडे नवीन आलेले अजून कोण आहेत? या इकडे पोरानो. अरे आपण नवीन भारताचं भविष्य आहे आपल्या हातात. तर ही लोकांची जी आहे ते लोकांची जनभावना जी आहे. कोण राहिलंय का? या काय म्हणता? काय नेमकं माड्यातलं आता वातावरण तुम्ही बघताय. लोकसभेचा अगदी 15-20 दिवसावर निवडणूक आली. 17 तारखेला आपल्याला मतदान करायचं. बरोबर आहे. कोण वाटतंय आपला विकास करेल? आयला आता काही विकास तर पहिल्याने केला नाही म्हणलं, आता कसा करणार? हा. करणार का? कोण करेल वाटतंय? करते मोहिते पाटील. बर. मोहिते पाटील करतील. होय. बर. ते विजयदादा 5 वर्ष खासदार होते. होय. पुन्हा आता निंबाळकर 5 हो, वर्ष हो, खासदार हो. होते. बरोबर कसं आहे. दोघांचं खासदारकीच्या काळातलं काय वाटतं? फरक आहे नाही, चांगली माणसं आहे ती, काम करणार. बर. कसं बघताय सगळे राष्ट्रवादी फुटली. ही आता इथे एक जणांनी सांगितलं बघा, घरात 7 मत आहेत, त्यांना 2 देणार आहे, ह्यांना 2 देणार आहे, त्यांना 3 देणार आहे. असं आहे का? कोण जरी आमच्या घरात 15 मत आहे ती. बरं. आमची 15ची 15 वंचितला जाणार आहेत. वंचितला जाणार आहे. वंचितला जाणार. बर. 15ची 15 मतं वंचितला जाणार. वंचितला जाणार. आम्ही वंचितचे कार्यकर्ते आहे. आता तर मोहिते पाटील म्हणत होते. म्हणतोय की म्हणायला काय म्हणायला काय बी येतं या. बरं. हा? करायला मग वंचित करायचं आहे. वंचित करायचं. हे लोकांची जे जनभावना ज्या आहेत त्या जनभावना आहेत. काय सांगतात कशाबद्दल? ही लोकसभा आता 17 तारखेला मतदान करायचं आहे. 17 तारखेला नाही, 7 तारखेला. 7 मेला त्याच्या पुढचा टप्पा 17ला, 5 टप्प्यात होईल. पण आमचं 7 तारखेला आहे. 7 तारखेला. काय वाटतंय माड्यामध्ये 2 उमेदवार आता सरळ लढत तर आपण बघतोय. सरळ लढत आहे काय? ग्रामपंचायतची निवडणूक आहे का? बरं.
देशाची निवडणूक आहे. हे ग्रामीण लेवलला विषय घेऊन चालतच नाही ना. देशाचं नेतृत्व कुणाच्या हातात द्यायचं? कुणाच्या हातात द्यावा? नरेंद्र मोदी. मोदी 400 पार करेगा. करते. काय सांगताल मोदींचं 5 वर्षातलं मोदीने काय केलं नाही? काय केलं नाही? शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही? ग्रामीण भागात रस्ते कसं आहेत? रेशन मोफत आहे. व रस्त्याचं बरोबर आहे. परत जनधन योजनेचं काम आहे. रेशन मोफत आहे. आणखीन काय सांगायचं? काय सांगताल यांचं मत आहे मोदीजींनी काम केलंय, सगळ्या योजना राबवल्या ते, तुम्हाला काय वाटतंय? आता मला काय वाटतंय, कोणी येईल ते काय सांगता येत नाही. तसं लोकशाही आहे. हा, तुम्हाला काय वाटतंय? हा, काय आता येईल ते येईल. कोण वाटतंय देशाचं नेतृत्व कोण करेल? नेतृत्व राज्याचं कोण नेतृत्व करेल आता काय सांगता येते का? तसं आम्ही बदललोय सगळं. बरं. इथं गेलं की तिथं मागं माणूस बोलतोय तिसरं. तसं काय सांगता येते का? बरं. काय सांगता येत नाही तसं. सांगता येत नाही. माड्यात 5 वर्ष निंबाळकर खासदार होते, त्याच्या अगोदर 5 वर्ष विजयदादा खासदार होते. दोघांच्या बद्दल काय सांगतात? आता काही सांगता येत नाही बघा. तसं लोकशाही. लोकशाही आहे काय सांगता येत नाही. हा, काय सांगता येत? ही लोकांची भावना आहे. इथं आणखी आता नवीन काही कार्यकर्ते आलेले आहेत. काय सांगतात? आमच्यावर तुतारी वाजणार बरं. आहे. धैर्यशील बाई कशासाठी धैर्यशील बाई? आमचं काम चांगलं आहे इथं. मग बरं. पूर्ण आमचं पहिल्यापासून ते मोहिते पाटलाचं. बरं. परत मराठी आरक्षणाला आम्हाला पाठिंबा दिलता त्यांनी. बरं. पूर्ण खर्च धैर्यशील बाईने केलता. तसं लिंबाळकरानं ज्याच्या गावात मराठी बसली होती आंदोलनाला, त्यानं तर बघायला सुद्धा गेलं नाही तिथं आरक्षणासाठी. ती एक शब्द सुद्धा बोलला नाही त्यांना. तसं मोहिते पाटलाचं रणजित दादा असेल, परत विजय दादा स्वतः येऊन बसले होते. एवढं काम आहे तुमचं. ही लोकांची जी भावना आहे ही लोकांची भावना आहे. काय सांगताल? काय नाही, ह्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील फिक्स मोहिते आमदार होणार. Fix कारण की मराठा आरक्षणचा ज्यावेळेस विषय होता त्यावेळेस रणजित निंबाळकरनं मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही, साधी सही सुद्धा केली नाही. बरं. तसं उघड मोहिते पाटलांनी उपोषणाला सगळं कुटुंब उपोषणाला बसलं होतं. स्वतः येऊन बसले होते, पाठिंबा दिलता. निवेदन सभेचं त्यांनी केलं शिवबाबाने आणि धैर्यशील भायाने. त्यामुळे आम्ही मोहिते पाटील. तर ही लोकांची जनभावना आहे. बोलत राहिलं तर आणखी पुन्हा बोरगावमध्ये आपल्याला यायचंच आहे. लोकसभेचे पडघम जोरात वाजतायत. तुतारी वाजेल का कमळ फुलणार हे शेवटी मतदार राजा हा मतपेटीमधून ठरवणार आहे. मात्र लोकांची जी जनभावना आहे, काही जणांचं मत आहे देशात त्या ठिकाणी मोदीजींचं काम आहे, तर काही जण त्या ठिकाणी शरद पवारांच्या अनुभवी बाण्याला साथ देत तुतारी वाजवूया असं मत व्यक्त करतात. शेवटी 7 मेला माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदार राजा लोकशाहीमध्ये आपलं मतदान करणार आहे आणि 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 4 जूनला त्या ठिकाणी करणार आहे. माढ्यात कमळ फुलतं, तुतारी वाजते का वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे तो त्या ठिकाणी पुढे जातो. मात्र सध्याचं वातावरण जे आहे ते आपण माढा लोकसभेतलं पाहत आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुमच्या गावात नेमकं काय वातावरण आहे? माढा लोकसभा असेल किंवा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती असेल, याविषयी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या गावामध्ये लोकांचा कौल घेत माढ्यातील जनभावना काय आहे हे सांगत. कॅमेरामन गोपाळ माळीसह मी समाधान काळे, AB मराठीसाठी.